धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यात आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद धुळे यांच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात धुळे शहरातील हिरेभवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी अधिकारी अजित शेख यांची उपस्थिती लाभली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शिरपूर येथील महिला कर्मचाऱ्यांनी बालविवाह निर्मूलनावर आधारित पथनाट्य सादर करत समाज प्रबोधन केले. धुळे जिल्हा बालविवाह मुक्त करूया असा संदेश देत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्याधिकारी राजेश पिंगळे, वित्ताधिकारी स्वरांजली पिंगळे, कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, उपकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, कार्यकारी अधिकारी निशा जाधव, शिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, पाणीपुरवठा अभियंता जयश्री सार्वे, आरोग्य अधिकारी सचिन बोडके, उपायुक्त पशुसंवर्धन गिरीश पाटील तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालविकास विभागाने केले असून महिला सक्षमीकरण आणि समाज प्रबोधनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. कार्यक्रम आपण सांगितलं हा पहिल्यांदा हा कार्यक्रम आपल्या या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. म्हणजे कार्यक्रम होतात परंतु इतका नियोजनपूर्ण आणि मोठ्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यातून त्यांना आपण बोलवलेलं आहे महिला भगिनींना. तर सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावर्षी सुद्धा आपण आपल्या बजेटमध्ये त्याची तरतूद ठेवलेली आहे. जसं आता आपल्या ज्या कॅफर मॅडम आहेत ज्यांना एक चांगली उपाधी आपण दिलेली आहे, कुबेर मॅडम. तर त्यांनी आता जसं सांगितलं की ह्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती तरतूद ठेवलेली आहे. आणि माझी तर मनापासून हीच अपेक्षा राहील की वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि एकदा त्याचं रूप लावलं गेलं तर ते वटवृक्ष मध्ये रूपांतर होतं. त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी असं प्रकारचे नियोजनात्मक कार्यक्रम होतील असं मला आशावाद आहे. या ठिकाणी त्यांचा आज आपण सत्कार करणार आहोत. जे आपल्या ताई आहेत, आशा ताई आहेत, मदतनीस आहेत किंवा इतर सर्व ज्या महिला ज्या ग्रासरूटला काम करतात. मला असं वाटतं की खरं जे ग्रासरूटला काम जे आहे ते आपल्या मार्फतच चालतं. आपण खरं म्हणजे ते प्रगती म्हणजे ज्याला प्रगतीचं एक वाहन जर म्हटलं तर त्या प्रगतीच्या वाहनाची आपण चाका म्हणजे ते चाक जर जर कुठं रुतून बसले किंवा ते चाक कुठं पंक्चर झाले किंवा ते चाका काढूनच टाकले तर त्याप्रमाणे एखादं वाहन चालू शकणार नाही. त्या पद्धतीनं जिल्ह्याचा असो किंवा त्या राज्याचा कारभार चालू शकत नाही. आणि त्यामुळं आपलं जे योगदान आहे, आपलं जे महत्त्व आहे ते प्रचंड आहे. आणि आपण इतक्या इमानदारीने इतक्या चांगल्या पद्धतीनं त्या ग्रामीण भागामध्ये काम करत आहात. आणि त्याच्या बळावरती आपला जिल्हा आहे अनेक इंडेक्सेसमध्ये, अनेक इंडिकेटर्समध्ये आपण फार चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केलेला आहे. शासनाकडून त्यासाठी ॲप्रिसिएशन झालेलं आहे. जरी ॲप्रिसिएशन घ्यायला आम्ही जात असलो तरी पण त्याचं जे सपोर्ट सिस्टम आहे त्या पाठीमागचं जे पाठबळ आहे ते आपल्या लोकांचं आहे, ते आपलं आहे आणि आपलं कर्तृत्व आहे आणि ते आपलंच क्रेडिट आहे. आणि अशा प्रकारे यापुढे सुद्धा जे काही टार्गेट्स असतील, जे काही उद्दिष्ट असतील, म्हणजे ते मार्केटचे असतील किंवा इतर काही टार्गेट्स असतील ते आपण इमानदारीद्वारे पूर्ण सिन्सिअरिटीने पार पडतात. यामध्ये मला कोणतीही शंका नाही.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.